या वर्षीचा उन्हाळा दरवर्षीच्या तुलनेत खूप तीव्र असं जाणवत आहे। राज्यात जर पाहायला गेलं तर अनेक धरण प्रकल्प असतील यांनी आपला तळ गाठलेला आहे, विहिरीने तळ गाठलेला आहे, बोरवेलने तळ गाठलेला आहे। त्यामुळं पाण्याची दुर्भिक्षता काय आहे हे यावरून लक्षात येते। एकूणच जर पाहायला गेलं तर मी आहे या वाशिमच्या कोल्ही धरण परिसरामध्ये। या धरणावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपलं सिंचन याच या धरणाच्या भरोशावर करतात आणि याच धरणावरून मालेगाव शहर असतील, पांगरी नवगरे असेल किंवा अमानी गाव असेल या गावामधून पाणी पुरवठा होत असतो। दरवर्षीला हे धरण मे महिन्याच्या शेवटपर्यंत किमान मृत जलसाठा तरी यात कायम असतो। मात्र या वर्षीला पाण्याची दाहकता असेल, वाढते उष्णता असेल, यामुळं या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात झपाटीची घट होताना दिसते आणि त्याचा परिणाम इथल्या जे धरणातील मासे असतील त्याच्यावर होताना दिसतंय। मी या धरण परिसरातील क्षेत्रात आहो आणि इथं आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात अशा माशाचा खच पडलेला आहे। हे मृत असे मासे आपल्याला दिसतात। एकूणच जर पाहायला गेलं तर हे मासे केवळ पाणी आता कमी होत चाललेलं आहे, गाळ या धरणात शिल्लक उरलेला आहे। त्यामुळं पाणी कमी झाल्याने तडपडून या माशाचा मृत्यू झाल्याचं इथं सांगण्यात येतं आहे। एकूण जर पाहायला गेलं तर हे पूर्ण माशाचं जे खच आहे याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली दिसते। हे फक्त एकाच ठिकाणी नाही तर ही धरण परिसरामध्ये विविध ठिकाणी असेच मोठे खच आपल्याला पडलेले दिसत आहेत। या धरणाची जी क्षमता आहे पाण्याची ती जरी कमी झालेली असली तरी याचा गाळ उपसा न झाल्याने आता पाण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, साठवणूक कमी होत चाललेली आहे। त्यामुळं या धरणातील माशांना याची किंमत मोजावी लागलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, कोल्ही धरण, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।